नमस्कार. मी सावित्री बोलते. मी एक साधी मुलगी आहे, पण माझी स्वप्न खूप मोठी आहेत. लहानपणापासूनच मला शिकायचं होतं. पुस्तकं आणि अक्षर मला फार आवडायची. पण त्या काळात मुलींना शाळेत जायला परवानगी नव्हती. तेव्हा माझ्या पाठीशी उभे राहिले माझे पती ज्योतिबा फुले. ते खूप चांगले शिक्षक होते. ते म्हणायचे, मुली शिकल्या पाहिजेत. ज्योतिबांनी मला शिकवलं, मला धैर्य दिलं. आम्ही दोघांनी मिळून मुलींसाठी शाळा सुरू केली. रस्त्यात लोक आम्हाला थांबवायचे, वाईट शब्द बोलायचे, पण ज्योतिबा मला म्हणायचे, घाबरू नको सावित्री. ज्योतिबा फुले यांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी काम केलं. सगळ्यांना समान वागणूक मिळावी यासाठी ते सतत लढले. मी इतर मुलींनाही शाळेत आणलं, त्यांना वाचायला लिहायला शिकवलं. मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप बळ मिळालं. आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, आईवडिलांचं ऐका, मन लावून शिका, स्वप्न पहा आणि मेहनत करा. माझ्यासोबत ज्योतिबा होते म्हणून मी हे सगळं करू शकले. मुलगी म्हणजे अबला नाही, मुलगी म्हणजे शक्ती आहे. धन्यवाद.